आषाढ अमावास्येला दुर्मिळ योगायोग, काय करावे? श्रावण महिन्याच्या आगमनापूर्वी येणारी ही अमावास्या विशेष फलदायी मानली जाते. महाराष्ट्रात आषाढ अमावास्येला दीप अमावास्या म्हणूनही ओळखले जाते. हिंदू धर्मात अमावास्या ही अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची तिथी मानली जाते. त्यापैकी ऑगस्ट महिन्यात आषाढ अमावास्या लवकरच येत आहे. ही अमावास्या हिंदू धर्मातील महत्त्वाची अमावास्या मानली जाते. श्रावण महिन्याच्या आगमनापूर्वी येणारी ही अमावास्या विशेष फलदायी मानली जाते. महाराष्ट्रात आषाढ अमावास्येला दीप अमावास्या म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. दिवा हा ज्ञान, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. मात्र अनेकांच्या मनात संभ्रम आहे की आषाढ अमावास्या 2026 कधी आहे. पंचांगानुसार 2026 मध्ये आषाढ अमावास्या 12 ऑगस्ट 2026 बुधवार रोजी आहे. हीच अमावास्या आषाढ महिन्याच्या शेवटचा दिवस मानली जाते आणि त्यानंतर 13 ऑगस्ट 2026 पासून श्रावण महिन्याची सुरुवात होते. अमावास्या तिथी प्रारंभ 11 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 1:53 वाजता सुरू होईल. अमावास्या तिथी समाप्त 12 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11:06 समाप्त होईल. आषाढ अमावास्या 2026 कोणते शुभ योगायोग जुळून येत आहेत? तर पंचांगानुसार 12 ऑगस्ट 2026 रोजी येणाऱ्या आषाढ अमावास्येचे प्रमुख योगायोग आषाढ महिन्याची अंतिम तिथी. या अमावास्येनंतर 13 ऑगस्ट 2026 पासून श्रावण महिन्याची सुरुवात होते. दीप अमावास्या महाराष्ट्रात ही अमावास्या दीप अमावास्या म्हणून साजरी केली जाते. या दिवशी घरातील दिव्यांची स्वच्छता करून त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. पितृपूजनासाठी विशेष दिवस अमावास्या तिथी पितरांना समर्पित मानली जाते. तर्पण, श्राद्ध, तीळ तर्पण आणि दान करण्याचा विशेष महत्त्व आहे. श्रावणपूर्व तयारीचा दिवस. अनेक कुटुंबात या दिवशी देवघराची स्वच्छता, पूजेच्या साहित्याची तयारी आणि श्रावणातील व्रत उपवासाचा संकल्प केला जातो. शिव-विष्णू उपासनेचे महत्त्व. भगवान शिव, भगवान विष्णू आणि कुलदैवताची विशेष पूजा, जप, दीपदान आणि दान करण्याची परंपरा आहे. आषाढ अमावास्या 2026 ह्या राशींसाठी भाग्यशाली आहे. धार्मिक मान्यतेनुसार आषाढ अमावास्या ही पितृपूजन, दान आणि आध्यात्मिक साधनेसाठी महत्त्वाची तिथी मानली जाते. पारंपरिक ज्योतिष मान्यतेनुसार ह्या काळात काही राशींना ग्रहस्थितीचा तुलनेने अनुकूल प्रभाव जाणवू शकतो. तर वृषभ रास. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा आषाढ अमावास्या वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी आर्थिक आणि कौटुंबिक दृष्टीने सकारात्मक ठरू शकते. रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. तर नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. पितृपूजन आणि दान करण्याचे मानसिक समाधान लाभेल अशी धार्मिक श्रद्धा आहे. कर्क रास. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा कर्क राशींच्या व्यक्तींना या काळात मन शांती आणि आत्मविश्वास मिळू शकतो. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल आणि घरातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील मतभेद कमी होऊन नातेसंबंध अधिक दृढ होऊ शकतात. भगवान शिवांची उपासना आणि दीपदान करणे शुभ मानले जाते. कन्या रास. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा कन्या राशीसाठी करिअर आणि आर्थिक क्षेत्रात चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता असून प्रलंबित कामे पूर्ण होण्यास मदत मिळू शकते. गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घेतल्यास लाभ होण्याची शक्यता आहे. पितृतर्पण आणि दान करणे शुभ मानले जाते. वृश्चिक रास. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ प्रगतीचा ठरू शकतो. व्यवसायात नवीन संपर्क निर्माण होतील. तर नोकरीत सकारात्मक बदल दिसू शकतात. आत्मविश्वास वाढेल आणि काही महत्त्वाचे निर्णय तुमच्या बाजूने जाऊ शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. आषाढ अमावास्येला काय करावे? तर आषाढ अमावास्या ही पितृपूजन, दान, दीपपूजन आणि आध्यात्मिक साधनेसाठी महत्त्वाची तिथी मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार ह्या दिवशी श्रद्धेने केलेले पूजन आणि सत्कर्म विशेष पुण्यदायी मानले जाते. तसेच पवित्र स्नान करावे. तर सकाळी लवकर उठून नदी, तलाव
किंवा घरीच गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे. स्नानानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून देवपूजा करावी. पितरांचे तर्पण करावे. तर अमावस्या ही पितरांना समर्पित तिथी मानली जाते. शक्य असल्यास तर्पण, तीळ तर्पण किंवा पितरांचे स्मरण करून त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. भगवान शिव आणि विष्णूची पूजन. तर भगवान शिवांना जलाभिषेक करून ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. तसेच भगवान विष्णूंची पूजा करून कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावीत. तर दीपपूजन. महाराष्ट्रात आषाढ अमावस्येला दीप अमावस्या म्हणूनही साजरी केली जाते. घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करावी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावा. दान पुण्य. ह्या दिवशी अन्नदान, वस्त्रदान, तीळदान, धान्यदान किंवा गरजूंना मदत करणे अत्यंत शुभ मानले जाते. मंत्र जप आणि ध्यान. महामृत्युंजय मंत्र, ओम नमः शिवाय किंवा आपल्या आराध्य दैवतेच्या मंत्राचा जप करून ध्यान करावे. यामुळे मन शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते अशी श्रद्धा आहे. सात्विक आहार घ्यावा. तर अनेक भाविक ह्या दिवशी उपवास किंवा फलाहार करतात. सात्विक भोजन घेऊन राग, मत्सर आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा संकल्प करावा. पितृदोष निवारणासाठी उपाय. तर्पण व पिंडदान. ह्या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे आणि दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावाने तर्पण करावे. पिंपळ पूजन. तर पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध, साखर, काळे तीळ आणि प्रदक्षिणा घालून दक्षिण दिशेला तोंड करून पाणी अर्पण करावे. अन्नदान. आपल्या जेवणातून काही अंश काढून गाय, कुत्रे किंवा कावळ्यांना खाण्यासाठी ठेवावे. दीप अमावस्या व लक्ष्मी कृपा. उपाय. दिव्यांची पूजा. महाराष्ट्रात आषाढ अमावस्या दीपामावस्या म्हणून साजरी केली जाते. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून उजळून त्यांची पूजा करावी व गोडाचा किंवा पुरणाचा नैवेद्य दाखवावा. दीप प्रज्वलन. संध्याकाळी तुपाच्या दिव्यामध्ये थोडी केशर आणि लवंग टाकून प्रज्वलित केल्याने आर्थिक समस्या दूर होतात. घराच्या दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. दान धर्म व अन्य उपाय. गरजूंना दान. तर आषाढ अमावस्येला गरिबांना अन्न, तांदूळ, पीठ, साखरेसोबतच छत्री, जुने नवे सुती कापड किंवा मातीची घागर दान करावे. पक्षी व मुंग्यांना अन्नदान. कावडे, चिमण्या, इतर पक्ष्यांना पंचधातू व संमिश्रित धान्य द्यावे. मुंग्यांना साखरयुक्त पीठ खाण्यासाठी टाकावे.